अर्जुन विषादयोग श्लोक 3. पशयतां पांडुपुत्रानामाचार्य महतीं चमुम व्यूढां द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता. येथे दुर्योधन बोलतो द्रोणाचार्यांना, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र यांनी कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. मुत्सद्दी दुर्योधनाला आपल्या श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्यांना यांना त्यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदने एक मोठा यज्ञ केला आणि त्यातून त्यांना पुत्राची प्राप्ती झाली. दुर्योधनाला सांगायचंय की तुम्ही सौम्यपणा दाखवू नका. जरी पांडव तुमचे प्रिय शिष्य असले, अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. आता पुढील श्लोकात पाहूया दुर्योधन द्रोणाचार्यांकडे जाऊन काय बोलला. रामकृष्ण हरी.